नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की रम्या ही जीवावर रागवते आणि जीवाला बोलते, पार्थने आतापर्यंत सर्वात जास्त प्रेम तुझ्या आणि काव्यावर केलं. तुम्ही दोघांनी मिळून माझ्या पार्थला धोका दिला आहे. जगातला कुठलाही भाऊ आपल्या भावाला एवढा मोठा धोका देईल असे मला वाटले नाही. आणि त्यावेळेस आपण पाहतो पार्थने दरवाजा आतमधून लावून घेतलेला असतो आणि तो दरवाजा काही उघडत नाही. तेव्हा मानिनीही त्याला दरवाजा उघडण्याची विनवणी करत असते, परंतु पार्थ दरवाजा उघडत नाही. तेव्हा सर्वजण हे अतिशय घाबरतात आणि आपण पाहतो रम्या ही जीवाला धमकावते, जर माझ्या पार्थला तुझ्यामुळे काही झालं तर मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. आणि तेव्हा जीवा देखील विचारामध्ये पडलेला असतो. तर तिकडे आपण पाहतो नंदिनीचे बाबा हे नंदिनीला बोलतात, नंदिनी मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, तू काहीही चिंता करू नकोस आणि मी त्या काव्याला कधीच माफ करणार नाही. आणि तेव्हा नंदिनी ही काहीच बोलू शकत नाही. तर इकडे आपण पाहतो पार्थ आणि रम्या हे कारमधून बाहेर गेलेले असतात आणि रम्या ही पार्थला बोलते, पार्थ तू मला आणखीन देखील तुझी मैत्रीण मानतोस ना, मग तू मला तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते स्पष्टपणे सांग आणि मोकळा हो. त्यावेळेस पार्थ तिला प्रश्न विचारतो, रम्या तुझं आणखीन देखील माझ्यावर प्रेम आहे का? आणि तेव्हा रम्या देखील होकार देते. आता येणाऱ्या भागामध्ये पार्थ रम्याशी लग्न करण्याचा निर्णय घेणार का हे पाहणं अतिशय ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.